मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। ॲडव्होकेट जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली कोर्टात पोट तिड़कना सांगतो कि हमारी एजुकेशन सिस्टम में एग्रीकल्चर फार्मिंग अनिवार्य होना चाहिए, वरना फ्यूचर में बच्चों को लगेगा कि खाना खेत से नहीं स्विगी और झोमॅटो से आता है। एखाद्या कलाकृतीला उचलून धरणारी काही स्थळं असतात। जॉली LLB 3 मध्ये अशा जागा बऱ्याच आहेत, मात्र यंत्रणेला काहीतरी सुचवू पाहणारं हे दृश्य सांगून जातं की सिनेमा केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर त्या मनोरंजनाआडून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करणारी एक दृश्यकला आहे। धमाल, निखळ, विनोद आणि भावना प्रधान असं घट्ट पॅकेज असलेला जॉली LLB 3 फुल पैसा वसूल कलाकृती आहे। त्यात अक्षय कुमार आणि अरशद वारसी या दोघांचीही जोडी म्हणजे खास ट्विट आहे। दोघांच्याही जॉली या नाम साधारणमुळे अडणारे घोळ, त्यातून झालेली विनोद निर्मिती उत्तमच। सहकुटुंब बघावे तसे किती चित्रपट आज येतात हा संशोधनाचा विषय आहे, मात्र ही कलाकृती यादगार असलेलं गेट टुगेदर अशा पटीतही आहे। ही कथा उत्तर प्रदेशातील 2011 साली घडलेल्या एका घटनेवरून प्रेरित आहे। चित्रपटात या कथेची पार्श्वभूमी राजस्थानतील परसोल येथील आहे। मोठा व्यापारी हरिभाई खेतान याला बिकानेर टू बेस्टन हा प्रोजेक्ट तिथे राबवायचा आहे। त्यासाठी कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या आहेत। यातूनच राजाराम नावाचा एक शेतकरी प्रशासकीय यंत्रणेशी लढवून थकून आत्महत्या करतो। त्याची पत्नी जानकी न्यायालयीन लढा लढवायचा प्रयत्न करते। एका NGOच्या माध्यमातून ती जगदीश त्यागी उर्फ जॉली जवळ पोहोचते, मात्र पैशांचा लोभी जगदीश तिला दुसऱ्या जॉली जवळ पाठवतो। दोन्ही लोभी जॉली सुरुवातीला टाळाटाळ करतात, मात्र जानकीची कथा ऐकून दोघांचेही मन द्रवतं। हरिभाईची मोठी ऑफर धुडकावून जगदीश्वर हा सुद्धा जानकीच्या बाजूने येतो। मग सुरू होतो न्यायालयीन लढा। कथा सांगण्यासोबतच ती कलाकृती सुंदररित्या चित्तारायची सुद्धा असते, याची प्रचिती सुभाष कपूर यांच्या उत्तम दिग्दर्शनातून जाणवते। पात्रांना पेश करण्यात त्यांचा हातखंडा आहे। पहिला अरशद वारसीचा जॉली LLB, दुसरा अक्षय कुमारचा जॉली LLB 2 आणि दोन्हींच्या यशानंतर सुभाष यांनी दोघांनीही एकत्र आणून जॉली ही कमाल केली। त्यांचा प्रत्यक्ष अनुभव मोठ्या पडद्यावरच घ्यायला हवा। पात्रांची निवड हे कलाकृतींचं बलस्थान आहे। न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी यांच्या भूमिकेतील सौरभ शुक्ला यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांचा पडद्यावरचं असणं सुखावतं। गजरात रावण यांनी भ्रष्टाचारी व्यापारी खुबिन यांना साकारलंय। सीमा विश्वास तर अभिनयाचा विद्यापीठच। राम कपूर हे यातलं खास सरप्राईज आहे। हाय प्रोफाईल वकिलीची भूमिका त्यांना दमदारपणे साकारली आहे। हुमा कुरेशी, अमृता राव यांच्या भूमिकेंना फारशी लांबी नाही, तरी त्यांचा प्रयत्न चांगला आहे। शिल्पा शुक्ला छोट्या भूमिकेत लक्ष वेधून घेते। आपल्या मराठी विनोद सूर्यवंशी यांना जगदीश्वरचा सहाय्यक बिरबलच्या भूमिकेत छाप पडलाय। दिल्लीच्या कोर्टात न्यायाधीश म्हणून असलेल्या त्रिपाठी यांना कळतं की आपल्या कोर्टात दोन्ही जॉली खटला चालवणार आहेत, तेव्हा त्यांचं टेन्शन वाढतं। दोघांनीही आपल्या चेंबरमध्ये बोलावून त्रिपाठी त्यांना आपले मेडिकल रिपोर्ट्स दाखवतो। इस बार स्ट्रेस मत लेना अशी विनंती करतो। यासारखी दृश्य जिंकून जातात। सुभाष यांनी कथा एकदम प्रभावी ठेवली आहे। बऱ्याचदा कथेत घुसटलेली गाणी म्हणजे घासात लागलेला खडा असतो, इतकं तसं नाही। कथा म्हणजे कथा। विनोदाचा प्रसंग उगाच करायचं म्हणून केलं असं नाही, तेच भावनिक दृश्यातही दिसतंय। या दोन्हींचा समतोल साधणं ही कलाकृती वेगळीच उंची ठरवते। रेस कोर्सवर दोन्ही जॉली उंट गाड्या घेऊन येतात। हे दृश्य जरा खटकू शकतं, मात्र पुढे त्यांचा संबंध आहे। गाणी फारशी लक्षात राहणारी नाहीत। मंगेश धाडके यांचं पार्श्वसंगीत परिणामकारक आहे। एकंदरीत सहकुटुंब मस्ट वॉच या प्रकारातील ही कलाकृती आहे।